बाबल्या अगं बाई काय ग ए शी काय पकडले हिने नो टायगर नो ही काय ग हिने पकडलंय बघ घूस आहे वाटतं ही शी टायगर तू नको घेऊ सा नो चल इकडं टायगर इकडे ये चल तिकडं शी नको वाज घेऊ चल हिने बघते बघ या घुशी मारल्यात मी म्हणते कुठे गेलाय वरडते बाबल्या बाबल्या शी शी नो टायगर नो वास नाही घ्यायचा चल तिकडं नो चल तिकडं घुस मारले समीर हे बघ येड्यानी आणि येडीनी बघ घुस मारली इकडं हा व्हिडिओ मध्ये आलो बोलतायत ते बघ ते पोरं सबस्क्रायबर हाय हाय सबस्क्रायबर टायगरचे छोटे छोटे फॅन ए नो नो टायगर रे बघ टायगरच्या फ्रेंडनी इथं सगळी घुस मारले आणि टायगर वास घेतोय ए नो नो चल इकडे इकडे या समीर हा हाय नाही बाय बाय तुम्ही जावा हा जावा नाही तर टायगर येईल तुमच्या माग हे समीर ही घुस फेकायचे इकडे लवकर कुठे गेला इकडे तो टायगर वास घेतोय बघ सारखा हो ही बाई इथं त्यांनी मारली याच्या गाडीमध्ये होती समीरच्या ती बघ तिथं मारून टाकले येडीनी ही बघ त्याचा पण व्हिडिओ काढताय हा बघ आणि हा बघ आता जासूस बनलाय बघ दाखवते मी आईचा व्हिडिओ कॉल येतोय माझ्या ए ए ए नो समीर तू काय गाडीमध्ये काय घुशी घेऊन आलाय काय रे बघ सगळे वास घेत आहेत याच्या गाडीमध्ये घुशी आहेत सगळ्या तागुली इकले बाबुली टाकले ना आज आपण सारखा वास घ्यायला कोणता आहे का मेले बाबा नाही तो यायची नो चल तो पण तिकडे काय मोठं झालं जासूस चल वास घेतोय ए काय बा घेऊ का काठी याला दे का काठी जरा नाही घरात जा डायरेक्ट बसून बसून उद्योग करून ठेवली ए गोऱ्या गोऱ्या तरी तोंडात तोंड घाल ना तोंडात तोंड घालू नको सांगते तरी यातच घाण गुण खाऊन असे आणि तोंडात तोंड घालतात आणि मग नंतर होतात आजारी एकमेकांचा इन्फेक्शन होतं झाडून घेऊ दे इथं इथं मान त्याच्या गाडीच्या इथून आली तिथूस इथून असेल का तरी हा ना हा गाडीमध्ये घुशी घेऊन फिरतो काय रे हा मी म्हणते काय करतायत मला वाटलं बेडूक वगैरे आला असेल म्हणून बघायला आधी तो पोरगा मस्त घुशी विशी बरोबर खेळत बसलाय त्या दोघांनी मारली येड्यानी आणि येडीनी बेल्ट दिला हाताला वेगळा येतो हे बघा हात खूप दुखतोय 1 महिना झाला म्हणून आज मी BMC मध्ये गेली तुम्ही म्हणून काय ताई कंजूसगिरी पण तसं नाही आमच्या इथं हॉस्पिटल जवळ आहे बाजूलाच आहे BMCचं हॉस्पिटल आणि चांगलं आहे म्हणून मी तिथे गेली कारण डायरेक्ट पहिले कोणत्या हाड वैद्याकडे गेलेली नाही किंवा हाडाच्या डॉक्टरांकडे गेलेली नाही कारण कसं असतं आमच्या इथे जवळ BMCचं हॉस्पिटल आहे हां आणि त्यामध्ये कसं आहे पहिले बघू दे मला कारण माझा हड्डीचा प्रॉब्लेम नाही असं मला तरी वाटत होतं कारण हड्डीचा प्रॉब्लेम असतं तर माझ्या हाताने थोडी पण हालचाल केली नसते आहे ना
आणि म्हणून म्हटलं पहिले VMC ला दाखवूया, एक्सरा काढूया, एक्सरामध्ये जर दिसलं तर मग एखाद्या स्पेशलिस्टकडे जाऊया. उगाचच नाहक पैसा पुसायला म्हणजे खर्च करायचा असं माझं मत होतं. तर मी पहिले VMC गेली तर ते डॉक्टर चांगले होते. फटाफट झाली. मी एक तासाभरात आली, लाईनी वगैरे लावून. जरा लाईनी तर लावावंच लागतं VMC म्हटल्यावरती. सर्वांचं सरकारी हॉस्पिटल आहे, सगळीजण येतात इकडचे तिकडचे असे. तर त्यांनी भरपूर अशा गोळ्या दिल्यात. आता या गोळ्या खाऊन बघते आणि हा एक बेल्ट दिला हाताचा. तर आता तो बेल्ट खोलते मी. असे बेल्ट होते माझ्याकडे पण हा वेगळाच दिलाय डॉक्टरांनी. ते डॉक्टर काय बोलतात माहिती का की तुम्ही दिवाळीची साफसफाई लई केली वाटतं म्हणजे बोलत होते. ते म्हणलं नाही हो डॉक्टर, मी दिवाळीच्या शॉपिंगच्या पिशव्या उचलल्या ना म्हणून. हा म्हणून ते स्नायू आहे ना तुमचे सगळे आखडले. म्हणजे लावायचं कसा? अरे समीर लाव ना तू. असं कसं लावतात? हे कुठे त्याच्यावरती बघ बघू. बहिणी लावले तसं लाव. मी असं लावलंय आणि आई पण आली. आई बघा आणलं. कसं लावायचं काय करते काय? ते डॉक्टर बोलले की ना हड्डीचा काही प्रॉब्लेम नाहीये तुम्हाला. हड्डीचा जर प्रॉब्लेम असतो बघ हे नाही हा त्यांनी बेल्ट पण दिलं. ते डॉक्टर खूप चांगले होते. जास्त पण टाईट नको करू. आणि ते बोलले हा एवढ्या जागेवर दिले त्यांनी. बघा बेल्ट मस्त. हा बेल्ट बाहेरून दिलं त्यांनी. जास्त टाईट नको करू. आशू आलेली ना माझ्या बरोबर. हे वरती खेच जरा असं. पण आश्विनी आलेली. आम्ही दोघींनी गेलो पटापट लाईन लावले बघा. ते डॉक्टर बोलतात आराम करायचं, हाताला आराम द्यायचा. मी म्हणलं अहो डॉक्टर मला घरात काम करायला लागतं, 3 लाद्या पुसायला लागतात. नाही म्हणतो हात असं वर बांधून ठेवायचा आणि कामं करायची असं बोलतात. तर असा पट्टा दिला ना तुम्ही अहो आहे माझ्याकडे असं पट्टा. तर ते असं घालायचं नव्हतं, तो वेगळा आहे त्याने असं दिलंय. हा मेडिकल वाल्यांकडून घेतला. आणि एक गोळी बाहेरून दिली, बाकी सगळं त्यांचंच दिलंय बघा. मस्त झालं. मग बरं झालं ना. आणि लोक बोलत होते मला जा हाडांच्या दवाखान्यात जा. तिथं गेले असते 3-4 हजार रुपये चांगले घुसले असतील. मग म्हणून मी पहिले बोलली की अश्विनी मला बोलली मग 1 नंबर आपण पहिले VMC जाऊया, तिथे आपण एक्सरा काढू. तर एक्सऱ्यामध्ये काय दिसलं तर मग आपण स्पेशलिस्ट हाडाच्या जाऊया. म्हणलं चालेल. ते डॉक्टरही बोलले अहो डॉक्टर मला एक्सरा काढायचंय, तुम्ही बघा माझ्या हाताला काय 1 महिना झालाय दुखतोय. मग तो एक्सऱ्याची गरज नाही तुम्हाला. काय तुम्ही फक्त पट्टा घ्या आणि त्या गोळ्या खावा. ते स्नायू आहेत ना आकडले. म्हटलं इथं पण माझ्या नसेल होतं, मला लाकवा बिकवा मारल हो डॉक्टर. अहो असं काय नाही होतं. तुम्ही घ्या गोळ्या, चांगल्या होणार, तुम्ही चांगल्या होणार. हा अशी भीती वाटते ना. एकतर लोक कसे असतात थोडं म्हणजे असं हे घेत नाही, मनावर घेत नाहीत आणि अचानक मग होतं. एका बाईचं असं झालं ना आपल्या इथं. थोडे दिवस काहीतरी दुखत होतं नाही तिचं, काय छातीत दुखत होतं तिच्या थोडं आणि डायरेक्ट अटॅक आला. असं होतं 3-4 दिवसापूर्वी छातीत दुखत होतं. तर तिला वाटलं नॉर्मली असं होतं. असं काही असेल ना, जरी आपल्याकडे पैसे नसेल तर VMC आहे. आणि आम्हाला VMC खूपच जवळ आहे. आणि आमची VMC एवढी चांगली आहे ना, एकदम स्वच्छ आणि चांगली, मुक्ताबाई हॉस्पिटल. आणि तिथं जरी फरक नाही पडला तर राजेवाडी. आणि जायचं आहे ना काय एवढा 1 तास हा उपाय होतो. 1 तास 1.5 तास आपला जातो वेळ काढून. पण उपाय आणि इलाज एकदम चांगला होतो. बाहेरून म्हणजे किती विक्रोळी तिकडून येतात सगळे लांबून. कारण प्रायव्हेट पेक्षा आहे ना VMCतच उपाय आणि इलाज चांगला होतो असं मला वाटतं. मी तर सरळ पे करते. मी पैशाचं हे करत नाही की पैसे काय तुम्ही म्हणा काय बाई कंजूस बाई आहे असं काही नाही. पण मी फक्त हे बघते, रिझल्ट बघते कुठे जास्त आणि चांगला मिळेल असं. चांगलं आता काही जायची गरज नाही. झालीच आता ओचारी होणार आहे मला माहिती आहे. कारण VMCचं औषध हे पूर्ण पॉवरफुल असतं असं. बघ दादा आता असं केलं काम पण नाही करायचं, झोपतानाच लावून ठेवायला पाहिजे असं. किंवा असं दिवसभर घरी असेल तर असं. आता काम पडलंय, डॉक्टर बोलले काम करू नका.
पण काम कोण करणार, काम तर करावंच लागेल ना. डॉक्टरांचं काम आहे ते सांगायचं, आपलंही काम आहे ना घरात काम करायचं. मग हे नाही डॉक्टर बोले काम करू नका, करावं लागेल ना. बेल्ट मस्त दिला पण त्यांनी आहे ना. हे रात्री असे लय दुखतंय, त्यांनी दाबून हा लय दुखतंय, सगळीकडे दुखतंय. मग